सुरुवातीला अमित ठाकरे यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। अमित ठाकरे मातोश्री निवासस्थानी दाखल झालेत। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होतीये। मुंबई पालिकेबाबत दोघांमध्ये आता नेमकी काय सविस्तर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिकची माहिती जाणून घेऊयात। ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत। ऋतिक, ठाकरे बंधूंची युतीची घोषणा झाल्यानंतर आता अमित ठाकरे पहिल्यांदाच मातोश्री निवासस्थानी पोहोचलेत। आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी नेमके कोणते मुद्दे चर्चिले जातील? नक्कीच आपण बघतोय की जे सिनियर ठाकरे आहेत तर ठाकरे बंधूंची युती काही दिवसांपूर्वी जाहीर झाली। त्यानंतर आता त्यांच्या जे राजकीय गोट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी जी घडामोड आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे। त्यामध्ये फोकस असेल मुंबई महानगरपालिका। त्याच अनुषंगानं या ठिकाणी ज्युनियर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी प्रचार कसा करता येईल आणि ते प्रचार कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची जी रणनीती आहे ती सध्या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये प्रमुख मुद्दा असा चर्चेचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत मागच्या 10 मिनिटांपासून ही भेट घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या भेटीमध्ये प्रामुख्याने हा जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने आपण म्हणतोय चर्चेला जात आहे। एकंदरीत आपण बघतोय की निवडणुका ज्या आहेत त्या काही दिवसांवरती आलेल्या आहे। प्रचारासाठीचा काहीसा थोडासा अवधी उरलेला आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त प्रचार जो आहे तो कशा पद्धतीने करावा या संदर्भात ज्या आहे चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते संयुक्तपणे प्रचार करणार असल्याची आपल्याला माहिती मिळाली होती। त्यानंतर आता ज्युनियर ठाकरे जे आहेत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील ठिकठिकाणी संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती मिळते। तसेच जो मेन यूथ आहे त्या यूथला अट्रॅक्ट करण्याचं जे काम आहे ते दोन्ही ठाकरे बंधू करणार असल्याचं पाहायला मिळते। आणि त्यामुळे आता या ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होतीये आणि जे युवा नेते आहेत दोन्ही अमित ठाकरे आदित्य ठाकरे हे सध्या चर्चा करतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।